आज मला सांगा, केडी बॉसला निवडून दिल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे? काहीच देऊ शकणार नाही. त्याच्या मग आगाई कोणी नाही, पिछाई कोणी नाही. घरात पूर्वी सत्ता होती, पण आज काय आहे? आज इथून त्याला प्रताप पाटील चिखलीकराकडे जावं लागेल, चिखलीकर जातील अजितदादाकडे. ते सांगायलेत की आमचे अजितदादा वित्तमंत्री आहेत, वाटेल तेवढा निधी ह्या ठिकाणी आणू शकतो. अरे राजा, त्या अजितदादा पवारच्या वरही त्याचा बाप बसला देवेंद्र फडणवीस, तो मुख्यमंत्री आहे ना. त्याला शिक्कामोर्तब केल्याशिवाय खडकूही कुठं बाहेर निघणार. लोकाला उल्लू बनवून स्वतःचं उखळ पांढरं करून घेण्याची जी पद्धत आहे ह्यांची, त्याला आपण ओळखलं पाहिजे. आताच माझ्या कानावर एक बातमी आली, त्या प्रभात क्रमांकमध्ये यांची सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेसची, आणि तिथं आमचे सदाशिवराव पुपलोड बोलून गेले. ते म्हणाले, ये अंदर की बात है, कुलकर्णी हमारे साथ है म्हणे. अरे वा, ये अंदर की बात है, कुलकर्णी हमारे साथ है. मग तिथं जायचं, कुलकर्णी आमच्या संघच आहे, उगं वडुलाला आहे. अरे राजे हो, तुम्हाला मी 1991 पासून तुमच्या विरोधामध्ये आहे, मरेपर्यंत तुमच्या विरोधातच राहणारे हे उमरीची जनता ओळखून आहे. तुमचे जेवढे काळे धंदे, ते सगळ्या काळ्या धंद्यावर बोलणारा एकच बहादर या उमरी तालुक्यात, उमरी शहरामध्ये आहे, ते म्हणजे संजय कुलकर्णी. तुम्ही मला मारायचा प्रयत्न केला, मला संपवायचा प्रयत्न केला, पण संजय कुलकर्णी घाबरला नाही. मेलं तरी बेहतर, पण सर्वसामान्य लोकांसाठी, सगळ्यासाठी संजय कुलकर्णी सदैव तयार आहे. खूप दादागिरी तुम्ही करून बघितली, त्या दादागिरीला संजय कुलकर्णीनं जुमानलेलं नाही.